मुख्यमंत्री पदावर अजित पवारांचा डोळा असल्याची माहिती आता समोर आली आहे। महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद तिन्ही पक्षांनी विभागून देण्याची मागणी अजितदादांनी केल्याची माहिती आता समोर आली आहे। यावर शिवसेना राष्ट्रवादी मात्र सावध झालेत। विरोधकांनी फिरत्या मुख्यमंत्री पदावरून अजितदादा यांची चांगलीच फिरकी घेतलेली आहे। सविस्तर पाहूयात। मुख्यमंत्री पदावर अजित पवारांचा डोळा। अजित पवारांना हवं फिरतं मुख्यमंत्री पद। मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला देण्याची अजितदादांची मागणी। महायुतीत मुख्यमंत्री पदावरून वाद नसल्याचा दावा करण्यात येतोय। प्रत्यक्षात अजित पवारांचा मुख्यमंत्री पदावर डोळा असल्याची माहिती आता समोर आली आहे। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पद शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीत विभागून दिलं पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती आहे। विरोधकांनी अजित पवारांच्या या मागणीवर टीका केली आहे। मुख्यमंत्री पद म्हणजे काय संगीत खुर्ची आहे का असा सवाल विरोधकांनी केला आहे। मुख्यमंत्री पद संगीत खुर्ची सारखं थोडक्यात फिरतेपेक्षा संगीत खुर्ची, आज मी उद्या तू परवा तू, ज्याचा त्याचा तो विचार आहे। अजितदादाचा तो विचार आहे, कारण त्यांची इच्छा अशी पूर्ण होत नाही तर अशी ती पूर्ण व्हावी असं त्यांना वाटत असावं। शिवसेनेने देखील अजित पवारांच्या मागणीवर खोचक टोला लगावलेला आहे। मुख्यमंत्री सध्याला फिरत आहेत, आता ते फिरते कसे हवेत हे आपण विधानसभेनंतर ठरवू। याचा सर्व निर्णय विधानसभेच्या निवडणुकीनंतर वरिष्ठ नेते जेव्हा बसतील ते घेतील। मुख्यमंत्री पदाबाबत अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे। विधानसभा निवडणुकीनंतर जिंकून आलेल्या जागा पाहून त्याची चर्चा होईल असं राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलंय। मागण्या असंच काही कारण नाही। आम्ही सर्वांनी म्हणून एक ठरवलं की 288 जागांच्या वरती महायुती म्हणून लढायचं, निवडणुकीमध्ये यश बहुमत मिळवायचं आणि मग तिन्ही पक्षाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचं देशाचं नेतृत्व एकत्रपणे बसून या संदर्भातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतला। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद असताना आता महायुतीत देखील वाद असल्याचं अधोरेखित झालंय। मुख्यमंत्री पदाचा वाद महायुती कसा सोडवणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।